नमस्कार, माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं स्वागत करतो. 10 जुलै हा दिवस भारतीय क्रिकेट प्रेमींकरता वेगळा असतो, कारण हा दिवस आहे आपल्या लाडक्या म्हणजे विक्रमादित्य सुनील मनोहर गावस्कर यांचा वाढदिवसाचा. आणि यावर्षी हा अजून वेगळा आहे, कारण ते 75 वर्ष पूर्ण करतात वयाची. तर या अनुषंगाने गावस्कर सरांबद्दल आणि त्यांच्याबद्दल बोलायला मला एक व्यक्तिमत्व लाभलं आहे. गावस्करांची पूर्ण कारकीर्द त्यांनी एक पत्रकार म्हणून बघितले, असे ज्येष्ठ क्रीडा समीक्षक, मुंबई क्रिकेटचे गाडे अभ्यासक डॉक्टर मकरंद वायंगणकर. सर नमस्कार. नमस्कार. सो गावस्कर हा विषय जरा मुंबईकरांच्या दृष्टीने फार जिव्हाळ्याचा आहे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे, पहिलं अगदी साधं, गावस्करची महानता तुम्ही कशात मोजाल? कॉन्सन्ट्रेशन. त्याला ती एक देणगी म्हणतात तसं होतं. अच्छा. किती गोंधळ असेल, गडबड असेल तरी तो पुस्तक वाचवू शकत होता. हा. तर 50,000 प्रेक्षकांबरोबर त्याला कधी असं काय आडाओढ झाली, काही फरक नाही पडला. बरं. एकाग्रता जी असते ती त्याची कधीच ढळायची नाही. आणि बॅटिंगला एकाग्रता ही सर्वात इम्पॉर्टंट असतं, कारण तुमच्याकडे टेक्निक असलं, टेम्परामेंट असतं, पण एकाग्रता नसेल तर ते होत नाही. आणि त्यांनी ते वारंवार म्हणजे शाळेपासून कॉलेज, युनिव्हर्सिटी, रणजी ट्रॉफी, दिलीप ट्रॉफी सगळीकडे जे मोठे स्पोर्ट्स आहेत, मोठे करताना एकाग्रता लागते, टेक्निक लागतं, टेम्परामेंट, पण एकाग्रता ही भयंकर महत्वाची बाब आहे. पण मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनात त्याने ती एकाग्रता कुठून, म्हणजे शिकला कुठून, तो कशी कमावत? आजच्या जमान्यातील लोकांनी कसं एकाग्रता हे आजकाल ते योगा वगैरे सगळं असतं, याच्यामध्ये शिकता येते. पण ती उपजत असणं हे सर्वात महत्वाचं. जी गोष्ट उपजत असते ती किती तुम्ही शिकलात तरी त्याची ती जे काही उपजत असते त्याच्यावरती ती बरोबरी करू शकत नाही. बरोबर. नाही, दैवी देणगीच होती म्हणू शकतो आपण त्याला. दैविक देणगीच होती त्याची. कारण त्याच्या पण ती मेंटेन करण्याकरता त्यांचे जे मी वाचलं की ते झोपून वाचायचे नाहीत, कारण डोळे खराब होऊ शकतात वगैरे वगैरे. त्या काळामध्ये कसं होतं, कॅमेरा हे असायचं, फ्लॅश लाईट. बॅटिंग करताना तो ओपनर होता, तर जेव्हा बॅटिंगला जायचे तेव्हा असे कॅमेरा पुढे पुढे यायचे फ्लॅश, तर तो डोकं खाली घालून द्यायचा. कारण त्यावेळेस कसं व्हायचं की एकदम तो लाईट आला आणि 3 मिनिटांनी त्याला बॉलिंग फेस करायची असेल तर त्याला तेवढा तो पर्टिक्युलर असायचा. ओके. डोळे हे फार महत्वाचे, आयसाईट वगैरे, ते तो करायचा. म्हणजे कुठेही असं रात्री हे नाही करायचं, वाचायचं नाही वगैरे. ते काय त्याचं होतं रुटीन, तो करायचं. त्याच्यावरती त्यांनी मला वाटत नाही कधी कॉम्प्रोमाइज केलाय. ओके. कुठली मॅच असून दे, क्लब मॅच असून दे, बरोबर, कुठली मॅच असू दे, त्याला ती मॅच म्हणजे प्रत्येक मॅच त्याला ती टेस्ट मॅच वाटायची. सिम्पल. आय थिंक हेच मला वाटतं महानतेचं त्यांच्या गुपित आहे. मला एक विचारायचं होतं की गावस्करांनी 71चा डेब्यू केला, आपण सगळं वाचतो. या 71ला डेब्यू सिरीजमध्ये अशोक मंकड त्यांचे दुसरे पार्टनर, सलामीवीर, तिकडून सुरुवात केली आणि 19 सलामीवीर ते खेळले कृष्णंबाचारी श्रीकांतपर्यंत. म्हणजे त्याच्यात कधी तर त्या गोल्डन ज्युबिली टेस्टला रॉजर बिन्नी त्यांचा ओपनर होता, कधी दिल्लीच्या टेस्टला मनोज प्रभाकर होता. पण आज आपण ते म्हणतो, म्हणजे आपण अगदी आत्ताचं उदाहरण घेतलं की रोहित शर्मा आणि जयस्वालची जोडी बदलली, कोहली आला. तर या जोडी बदलणं हे तर त्यांच्या दृष्टीने म्हणजे एक बाजू माझ्याकडे, दुसरीकडे कुणीही चालेल. ते कितपत असं असतं की ज्या जोडीदाराचा फायदा किंवा तोटा किंवा ट्युनिंग म्हणतात ते असतं? काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. 19 ओपनर बरोबर खेळून म्हणजे आता जेफ्री बॉयकॉट किती 20 वर्ष खेळला आंतरराष्ट्रीय. 20 वर्षामध्ये बरेच झाले त्याचे ओपनिंग पार्टनर. त्याचा काही संबंध येत नाही. ट्युनिंग हे त्या वेळेला जमून येतं आणि त्याच्या म्हणजे हे ज्या गोष्टी आपण आजकाल ज्या करतो, एवढंच आहे की चेतन चव्हाणच्या बरोबर जास्त वेळ उभा राहिला. त्याने शतक पण केलं नाही, पण त्याची पार्टनरशिप सुनील गावस्कर बरोबर बरीच झाली. अच्छा. पण असा ओपनर चेंज झाला वगैरे तर त्याला काही मला वाटत नाही फरक पडत नाही. की दुसऱ्या आपण जे म्हणतो रनिंग बिटवीन द विकेट्स करता किंवा ट्युनिंग जमावं लागतं, ते इंटरनॅशनल लेवलला सगळं ते ऍडजस्टमेंट करायला लागते प्रत्येकाला. अच्छा. आणि जेव्हा ती ऍडजस्टमेंट होते तेव्हाच तो इंटरनॅशनल प्लेयर सक्सेसफुल होतो. अच्छा. मला तर आठवतंय की मला वाटतं 74च्या इंग्लंड सिरीजला तर रेकॉर्ड असेल, पहिल्या टेस्टला सोलकर, दुसऱ्या टेस्टला इंजिनियर, तिसऱ्या टेस्टला सुधीर नाईक
असे त्यांचे ओपनिंग पार्टनर्स बदललेले होते. त्यामुळे एका टेस्ट मॅचमध्ये एका सिरीजमध्ये 3 ओपनिंग पार्टनर घेऊन खेळलेले हे आहेत आणि तरी सुद्धा काही फरक पडलेला नाही. त्या काही 10,000 धावा वगैरे म्हणजे पहिला करणारा म्हणजे वाटलं नव्हतं कोणी हे क्रॉस करेल, 34 सेंचुरीज करतील वगैरे वगैरे. अर्थात नंतर क्रिकेट वाढलं आणि होत गेला. पण मला वाटतं मी आत्ताच वेस्ट इंडिजहून आलो आणि वेस्ट इंडिजमध्येही गावस्कर नावाचं जे वलय आहे ते अनुभवलं. मला वाटतं त्या 71च्या सिरीज तर त्यांच्या एकंदरीत जडणघडणीत खूप मला वाटतं फायदा झाला असावा नाही. म्हणजे पहिल्या सिरीजमध्ये एवढं देदीप्यमान यश मिळणं. आता असं त्यावेळची माणसं आता सध्या तेवढ्याच वयाची असतील 75-80, पण तरी पण वेस्ट इंडिजमधले जे तरुण आहेत त्यांनी तसं ऐकलं असेल त्याच्याबद्दल, सेंचुरीबद्दल वगैरे मुलांनी. बरोबर. तर ते आहेच वेस्ट इंडिजमध्ये त्याचं नाव. आता माझ्या तर जन्माच्या आधीचे, पण मला एक छंद म्हणून स्कोर कार्ड बघितलं तर मग त्या पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत तर गावस्कर 117 नॉट आउट. सोबर्सने 10 बॉलर्स वापरले. वेस्ट इंडिजला मला वाटतं आधी कधी करावं लागलं नसावं, बरोबर, की गावस्करला आउट करण्याकरता 10च्या 10 बॉलर्स वापरले विकेट किपर सोडून. तर हे एक मला वाटतं जरा वेगळं आहे. मला एक सांगा की आता थोडंसं मी जरा तुलनात्मक करतो. त्यावेळेचे जे होते म्हणजे जेफ्री बॉयकॉट आपण घेतलं, बॉयकॉट आणि गावस्कर आहे. तर बॉयकॉट समकालीन म्हटलं तर गावस्कर 66, 67 ते 87 पर्यंत खेळले. बॉयकॉट मला वाटतं 62 ते 86. दोघांची कसोटी साधारण सारख्या नाही. गावस्कर 125 तर बॉयकॉटच्या 108 आहेत. पण मला फरक जाणवतो ते दोघांच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये. म्हणजे बॉयकॉटने, अर्थात बॉयकॉट 82ला रिटायर झाला, 4 वर्ष खेळत राहिला, पण बॉयकॉटने एवढ्या धावा का केल्या? म्हणजे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बॉयकॉटच्या धावसंख्या बघितल्या तर म्हणजे कैक आहेत. म्हणजे गावस्करांच्या धावाने 25,000 आहेत, मला वाटतं बॉयकॉटच्या 48,000 धावा आहेत आणि दुप्पट सामने खेळले. म्हणजे भारतात सामने त्याकडे कमी खेळले जायचे असं तर नाही ना? भारतात फार कमी सामने खेळले जायचे. तिकडे काउंटी 26-28 होत्या आणि त्यावेळेस बॉयकॉट सर्वच खेळायचं. बरोबर, सर्वजण खेळायचे. रणजी ट्रॉफीमध्ये त्यावेळेस कसं होतं, वेस्ट झोन, ईस्ट झोन, साऊथ झोन. तर वेस्ट झोनमध्ये किती 5 टीम, प्रत्येकाला 4 मॅचेस मिळायच्या. क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल, म्हणजे मॅक्झिमम 7. अच्छा. आता कसं होतं 8 तुम्ही लीग मॅचेसच खेळता. बरोबर, त्याचा फरक पडला असा. फरक पडला कारण गावस्करांची जी खासियत ऐकली की एअरपोर्टवरनं पण उतरून कांगा लीगची मॅच असली तरी खेळायला ही वॉज कीन. म्हणजे अशा त्या आम्ही गोष्टी ऐकलेल्या आहेत. पण तुम्हाला असं वाटतं का की जेव्हा 87 साली ते निवृत्त झाले तेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये एक पोकळी निर्माण झाली आणि नंतर आपण कित्येक वर्ष ओपनर करता चाचपडत होतो. त्यांनी जर का कदाचित थोडंसं डोमेस्टिक क्रिकेट अजून खेळले असते तर एक नवीन ओपनर घडवायला काही भारतीय क्रिकेटला फायदा झाला असतो असं वाटतं तुम्हाला? का म्हणजे कुठे आपण कमी पडलो की गावस्कर नंतर तेवढ्या तोडीचं ओपनर मिळालं नाही? असं कोणाला घडवत नाही, ते मुळातच असायला लागतं. अच्छा. कोणी कोणाला घडवत नाही. मी 50 वर्ष क्रिकेट कव्हर करतोय. कोणी कोणाला घडवत नाही. सचिन तेंडुलकरला कोणी घडवला नाही. आचरेकरांनी मार्गदर्शन केलं. बरोबर. कोणी हल्ली जे मशरूम कोचेस आले आहेत, चाइल्डहुड कोचेस, सो कॉल्ड चाइल्डहुड कोचेस, हे काही नाहीये. शेवटी जो प्लेअर असतो त्याच्यामध्ये किती आहे आणि तो कसा वाढवतो स्वतःला. अच्छा. शेवटी तिकडे जाऊन तो बॉलरला फेस करायचं, पिचवरती पिच रीड कसं करायचं, हे सगळं मार्गदर्शन होईल. शेवटी तुम्हालाच करायला लागतं ते. आचरेकरांनी तेंडुलकरला सकाळपासून संध्याकाळपर्यंत 2-2 मॅचेस खेळवले. तेव्हा तो 12-13 वर्षाचा होता. तेव्हा तो शिकला वयाच्या 16 वर्षी तो गेला पाकिस्तानला. ओके. तर हा जो प्रकार असतो हे कोचिंग, हे मार्गदर्शन असतं. बरोबर. कधी आचरेकरांनी स्वतःला कोच मानवलं नाही, तरी त्याला मार्गदर्शन केलं. ज्याच्यामध्ये काही होतं त्याच्याकडे बरेच प्लेयर होते, बरेच होते. जसं सुनील गावस्करच्या बाबतीत म्हणायचं तर त्याचं टेक्निक बिक्निक सगळं परफेक्ट होतं. त्याला असं मार्गदर्शन करायला फार लागलंच नाही. मी त्याच मुद्द्याकडे येणार होतो की आता तर आजची पिढी तर पूर्ण डेटा आणि याच्यावर जगते. अनालिटिक्स आहे, डेटा आहे सगळे. त्या काळी तर बातम्या सुद्धा मिळत नसतील पलीकडच्या देशात की 2 देशात काय झालं. पूर्ण जे लर्निंग होतं ते ऑन जॉब लर्निंग, एकदम शॉप फ्लोअर ट्रेनिंग म्हणतात ना, फॅक्टरी मध्ये तसं होतं. सगळं शॉप फ्लोअर. आणि त्यातून एवढी कारकीर्द म्हणजे त्यांना शॉप फ्लोअर होता. तसं मी तुम्हाला म्हणत होतो आजकालची पिढी ही अक्षरशः डेटावर जगते. मी आत्ताची पिढी, त्याच्या मागची थोडीशी म्हणून आपण थोडंफार टेक्नॉलॉजी आलेली. पण सुनील गावस्करांच्या काळात तर टेक्नॉलॉजी काय, पलीकडच्या देशात काय चाललंय हे पण माहिती नसायचं. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तितक्याच चांगल्या पद्धतीने परफॉर्म करायला एक तर टेक्निक लागत असेल,
मनाचा निग्रह. पण तुम्हाला अजून काय वाटतं, म्हणजे व्हॉट वॉज द की सक्सेस ऑफ सुनील गावस्कर? म्हणजे ते बाकीच्यांना जमलं नाही आपल्या देशात म्हणून, की गावस्कर बॅटिंगच्या बाबतीत म्हणाल तर या पातळीवर बाकी सगळे थोडेसे वेगळे होते, असं काय होतं? म्हणजे अगदी सर डॉन ब्रॅडमन, सर लेन हटन, वॉली हॅमंड पासून जी सगळी नावं घेतली गावस्करनंतर, विव रिचर्ड, गे चॅपेल वगैरे सगळे, हे त्यांच्या संघातले जे फलंदाज होते त्याच्यापेक्षा हे काय चांगले वाटायचे, कारण त्यांच्यामध्ये जो क्लास होता तो एवढा मोठा होता क्लास. जर गावस्कर सारखी 11 जर असतील टीम मध्ये किंवा 6 बॅट्समन, जे 6 बॅट्समन पकडले जातात, तर प्रत्येक टीमचा इंडियन टीमने प्रत्येक वेळेस 1000-1500 केले असते. शक्य आहे का ते? नाही शक्य. तर प्रत्येक देशामध्ये असे 2-2, 3-3 पट्टी 1948 ची जी ऑस्ट्रेलियाची टीम होती, जी इंग्लंडला गेली, ती इन्व्हिन्सिबल. त्या लोकांनी एका काउंटीमध्ये 900 रन्स केले. कोणाकोणाला आउट करणार? म्हणजे पूर्वीचा जो मुंबईचा संघ होता तो कोणाकोणाला तुम्ही आउट करणार? लंचला 1600-150 लॉस वगैरे. तर गावस्करच्या बाबतीमध्ये एकच आहे की गावस्कर हा ओपनिंग बॅट्समन होता नंबर 1, जे बॉयकॉट आणि लेन हटर होता. ओके, बरोबर. सर्वात मोठी गोष्ट गावस्कर बाबतीत की इंडियामध्ये त्यावेळी फास्ट बॉलर्सच होते. करेक्ट. म्हणजे पांडुरंग साळगावकर हा सर्वात फास्ट बॉलर होता. बरोबर. पण म्हणजे त्याची जर तुलना फास्ट बॉलर केली बाकीच्या देशांमध्ये, पण बाकीच्या वेळेस म्हणजे जो 125 आणि 130 खेळायचा, त्या सरावातून तो तिकडे जायचा आणि तिकडे अँडी रॉबर्ट, मायकेल होल्डिंग वगैरे सगळे खेळायचे. ते 90 मैलच्या स्पीडला टाकायचे आणि बॉलिंग मशीन पण होती आपल्याकडे. त्यावेळेस ती ऍडजस्टमेंट जी होती, बरोबर, तो ती ऍडजस्टमेंट करायचा. कारण त्यावेळेस रणजी ट्रॉफी पण खेळायचा, कारण खेळायला त्यावेळेस वेळ होता. आताच्या मुलांना वेळच नाही. पण आताच्या मुलांना ते काय होतंय की ते सवय होते त्या स्पीडची. इकडे त्यांनी वेस्ट इंडिजची टीम इकडे आली होती 1983 ला. तो मायकेल होल्डिंगची बॉलिंग खेळल्यानंतर रणजी ट्रॉफी खेळायचा गुजरातच्या अगेन्स्ट. तो गुजरातच्या बॉलरचा स्पीड आणि मायकेल होल्डिंगचा स्पीड, म्हणजे त्याला ते ऍडजस्ट, आणि ती ऍडजस्टमेंट जी असते ही आंतरराष्ट्रीय खेळाडूंना जमायला पाहिजे. आणि तो जमवायचा. हेल्मेट न घालता खेळपट्टीवरती त्यावेळेस काही आच्छादन वगैरे काही नसायचं, कव्हर्स वगैरे. आता कसं झालं, आता कव्हर्स एवढे असल्यामुळे सकाळचा तो इफेक्ट असतो तो दर दिवशी असतो, तो आता नाहीये. तेव्हा पुढचा पाय टाकतात आणि मारतात कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. एवढे ड्राईव्ह आम्ही कधी बघितलं नव्हतं, आणि कधी ते फास्ट बॉलर ती लेंथ पण द्यायची नाही. पण त्याच अनुषंगाने मला सर तुम्हाला विचारायचं आहे की समजा असा एक आपण अज्युम करू, वेस्ट इंडिजचे जे महान फलंदाज होते, माझ्या पिढीचे म्हणतोय मी, लॉइड्स, रिचर्ड्स वगैरे वगैरे, या लोकांना कधी त्यांच्या गोलंदाजांविरुद्ध खेळावं लागलं नाही. तर ते महान नाही तसं माझं बिलकुल म्हणणं नाही, ते महानच आहे. पण गावस्कर तर हेच वेगळेपण आहे की ज्याला इथे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे सरान होता. आणि असं बोलू नको. रिचर्ड्सनं त्यांचं ती शील्ड होती, हो, फास्ट बॉलर मध्ये त्याचं 50-54 असायचं. म्हणजे तो त्यांच्या बॉलरला खेळलाय. असं नाही की त्यांच्या बॉलरच्या गेम तो फेल गेला आणि इकडे झोपटला बाकीच्या, असं काही घडलं नाही. हो, पण बाकी लिली थॉम्सन घ्या, इम्रान घ्या, किंवा तिकडे जे 4 महारथी होते, गार्नर, होल्डिंग, मार्शल, रॉबर्ट. असं होतं की गावस्करच्या बाबतीमध्ये त्या सगळ्यांचं स्पीड वाढायचं, कारण ह्याला आउट केला की बाकी आपण ते लाईन लागायची. अच्छा. म्हणजे असं व्हायचं की 150ला 2 आणि 160 ऑल आउट कर. आपलं जे शेपूट होतं तेवढं लांब होतं, बरोबर, की म्हणजे 5 मिनिटात आपण चहा पितो तेवढं 4 विकेट द्यायच्या. तर ते जरा सांभाळून करायला लागायचं. शाळेतला सुनील हा वेगळा होता. त्यावेळेस कुचबिहार जी असायची ती वेझन स्कूल, साऊझोन, तो लंचच्या आधी 100 करायचा, टीच्या आधी 200 करायचा, आणि 250, 260 रन नॉट आउट असायचा. आणि तरी तो तिकडे गल्ली जाऊन पुन्हा बॅटिंग करायचा. म्हणजे ते मराठीमध्ये अशा माणसाला मशा म्हणतात. हा शेवटी आवडच होणार. म्हणजे किती धावांची भूक असावी, पण अर्थात ते संघाकरता फायद्याचं आहे म्हणा. नाही, आय एम जस्ट सेइंग की तो ओपनिंग बॅट्समन होता, हेल्मेट न खेळता सगळं. आणि असं व्हायचं की वेस्ट इंडिज मध्ये किंवा पाकिस्तानमध्ये त्यांचे अंपायर तर उभं घ्यायचेच नाही.
आमच्या घरी 13 लोकांवर खेळायचं म्हणायचं ते. म्हणजे हे सगळं आता तुम्ही ते न्यूट्रल अंपायर, त्याला कुठे न्यूट्रल अंपायर मिळाले त्यावेळेस? बरोबर नाही मिळाले, कठीण आहे. पण मग आता त्याला मला वाटतं 1-2 वर्ष मिळाले. न्यूट्रल अंपायर आले 86 झाले, 87 पण बाकीच्या वेळेस सगळं प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी रन्स केले आणि 13 का 14 100चे वेस्ट इंडिजचे. म्हणजे मानलाच पाहिजे. आता परत म्हणतात ना 2 महान खेळाडूंची तुलना करून, एक ब्रॅडमन गावस्कर हे ते वगैरे, पण तरी एक मोह होतं म्हणून एक 2 शेवटच्या प्रश्नांपैकी एक विचारतो की दोघांची लॉन्जिटिव्हिटी बघता तर गावस्कर 71 ते 87 मध्ये होतं 16 वर्ष, तेंडुलकर 20 वर्ष. काय फरक होता दोघांच्यात, म्हणजे की एवढी वर्ष टिकून राहायचं? बॉलिंगच्या जवळ 3-4 पिढ्या बघितल्या असतील सगळ्यांनी, तर काय म्हणजे असं होतं? काही नाही, मग अशी उत्तर दिलं त्याप्रमाणे प्रत्येकाचं असतं. आणि ते त्याप्रमाणे आता मध्ये कसं झालं की मध्ये पॅकर सर्कस आली आणि त्याच्यामध्ये जे रन्स केले ते काउंट नाही केले तरी ते विसरता येणार नाही. बरोबर. कधी वेळ मिळाला तर ती सिरीज बघ. ओके. माय गॉड, गोळीबार असायचा. आजच्या T20 सारखा गोळीबार म्हणजे बॅटिंग नाही, बॉलिंग जायचे सगळे, जायचे. दॅट वॉज. आणि त्यावेळेस तर 2 वर्षामध्ये ग्रेकच्या पॅनवर खेळले त्यांचे रन्स थोडे कमी झाले. बरोबर. रन्स बघत नाही, मी कॅलिबर बघतोय. मला रन्सची काय देणं घेणं नाही. रन्स इज कॉम्प्लिमेंटरी विकेट, पण तुम्ही किती तर टिकवून, किती कन्सिस्टन्सी आहे. पण ऍज अ ओपनिंग बॅट्समन गावस्कर आणि तेंडुलकरची कंपॅरिझन करू शकत नाही, कारण तेंडुलकर 4 नंबरला. पण जर रन्स केलं तर गावस्करचे 125 आणि तेंडुलकरचे 125. तिकडे पण तो पार नाही, थोडा वरतीच आहे. मला तेच उत्तर काढून हवं होतं थोडक्यात. पण मी तुमच्या पुस्तकात पण तुम्ही लिहिलंय, पुस्तकात मी लिहिलंय. तुम्हाला रन्सच पाहिजे काय रन्स, पण त्याच्या माझा थोडासा मुद्दा वेगळा होता. म्हणजे हे लॉन्जिटिव्हिटी करतात. तेंडुलकरला उदाहरण देतात, टेनिस एल्बोनंतर त्यांचा खेळ थोडासा बदलला, पण स्टील ही वॉज रिलेव्हंट फॉर द टीम पोझिशन. गावस्करला असं काही कळलं का 16 वर्षात तो त्यावेळी क्रिकेट कमी असल्यामुळे तसा फिटनेसचा इश्यू आला नाही आणि होत गेलं का? काय होतं म्हणजे असं लॉन्जिटिव्हिटी बद्दल बोलतो मी, फक्त टेक्निक वगैरे सोडणे, फिटनेस वगैरे. आता कसं सांगायचं, त्या काळात फिटनेस हा प्रकार नव्हता. बरोबर. ऐकून आहेत स्टोरी काय काय. जिम नव्हतं, काही नव्हतं. एव्हरीबडी प्लेड फॉर द लव्ह ऑफ द गेम. बरोबर. ओके. कोण पैसे करायला बसल्या की कोणाला काही एन्डॉर्समेंट वगैरे काही माहित नव्हतं कोणाला, काहीच नाही. आणि ज्यांनी कोणी अनाऊन्समेंट केली आम्ही बिलक्रीमचं आमची तुम्हाला मोठं मोपेट देतो आणि कोणाला मिळाली नाही. सगळ्यांनी अगदी फरुख इंजिनियर पासून संदीप पाटील पर्यंत सर्वांच्या मध्ये अनाऊन्समेंट झाली, कोणाला काही मिळालं नाही. ओके. ही परिस्थिती. आता तसं नाहीये. आता प्रत्येकाला क्रिकेट माहिती आहे, मेहनत करतात. हल्लीची मुलं भयंकर मेहनत करतात. बरोबर. भयंकर. त्यांना पण वाटतं की आपण लाईफ एन्जॉय करावं म्हणून. त्यांना वेळ नाहीये. वर्षातले 220-230 दिवस आणि मध्येच तुम्ही IPL घुसवलंय, तेवढं ह्याच्यामध्ये लेट्स नॉट कम्पेअर. नाही, बरोबर, कम्पेअर नाही करत. मला फक्त लॉन्जिटिव्हिटीचं रहस्य हवं होतं. तो इरा वेगळा होता, आताचा इरा वेगळा आहे. ते क्रिकेटमध्ये जर आणि तर होत नाही. बरोबर. कळलं ना. थँक्यू. आणि आता आपल्या मुलाखतीचा मी शेवट करतो. थोडासा तुम्ही यू मे नॉट चूज टू आन्सर, पण असा एक प्रश्न मला विचारायचा आहे. परवा गावस्करने मुलाखत देताना म्हणाला की राहुल द्रविडला भारतरत्न देणं मी रेकमेंड करतो. खरं तर आमच्यासारख्या पिढीच्या रीतीने भारतरत्न गावस्करच आहे. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? मी काय भाषा करू शकत नाही. यू मे नॉट चूज टू आन्सर. अवॉर्ड वगैरेचा पहिल्यापासून चिटकार आहे मला. मी कधी कुठला फॉर्म नाही भरला, शिवछत्री वगैरे कसल्याही काही मी केलेलं नाहीये. लोकांच्या मनात तो भारतरत्न आहे, त्यामुळे काही फरक नाही पडत. असं तेंडुलकरला भारतरत्न मिळेल, उद्या म्हणून सौरव गांगुलीला भारतरत्न, म्हणजे काय त्याला काय अडचण नाही. बरोबर. तर आपण मला वाटतं गावस्करला शुभेच्छाच देऊन हा कार्यक्रम संपूया. पण सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि गावस्करांबद्दलच्या आठवणी सांगितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण सुनीलला शुभेच्छा देऊया 75व्या वाढदिवसानिमित्त. असंच परत गाड घेऊन सेंचुरी करता उभा राहा, एवढेच आम्हा सर्वांतर्फे शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.